मी औरंगाबाद हायकोर्ट येथे लिटिगेशन लॉयर म्हणून प्रॅक्टिस करतो आणि कवी पण आहे. मी अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये सुद्धा कविता सादर केलेली होती आणि नॉर्मली कवितेचा संकेत एक असा असतो की कविता सादर करत असताना त्याबाबतची शक्यतो पार्श्वभूमी आणि जात नाही, त्यामुळं मी कविता थेट सादर करतोय. कारण कविताच इतकी सघन अभिव्यक्ती आहे की त्याच्यानंतर किंवा त्याच्या पुढं मागं काही सांगण्याची आवश्यकता असते असं मला वाटत नाही. कवितेचं नाव आहे कवितेचा विषय तू. कुण्याही कवीच्या कवितेचा विषय होणं नसतं सोपं. कुण्याही कवीच्या कवितेचा विषय होणं नसतं सोपं, कारण नियोजित विषय वस्तूच्या अनुषंगाने तेवढी आशयगर्भता असायला लागते. हे कविता शास्त्र सांगतं. चार भिंतीच्या आत ओरडून मी धुडकावतो त्या शास्त्रात आणि आठवतो तुझा चेहरा कवितेचा विषय म्हणून. आणि आठवतो तुझा चेहरा कवितेचा विषय म्हणून. तेव्हा मला सुचते कविता, तेव्हा मला सुचते कविता चहू बाजूनी चार दिशा आणि चार उपदिशांनी. तेव्हा मला सुचते कविता चहू बाजूनी चार दिशा आणि चार उपदिशांनी. तेव्हा हे शब्दाचं साचले पण दूर व्हावं म्हणून मी लिहित जातो, मांडत जातो, बोलत जातो. तरीही तुझा चेहरा संपत नाही, तरीही तुझा चेहरा संपत नाही. या बेगडी दुनियेला पुरून उरतो, माझ्या अंतप्रेरणेला साथ घालतो. जेव्हा जेव्हा मी एकटा असतो तेव्हा तेव्हा माझ्या कानात निनादतात तुझ्या अस्तित्वाचे निरागस सूर, ज्यांना समजून घेणं जगाला कधी जमलं नाही आणि जमणारही नाही. शेवटी या सगळ्या मानवी यांत्रिकीकरणाच्या प्रक्रियेत मला तुझ्याच हृदयात मानवी स्वभावाचं बीज दिसतं. शेवटी या सगळ्या मानवी यांत्रिकीकरणाच्या प्रक्रियेत मला तुझ्याच हृदयात मानवी स्वभावाचं बीज दिसतं, चिरंतन, शाश्वत, रहत. त्या बीजाला प्रेरणा बनवून मी लिहित राहतो कविता, तुलाच कवितेचा विषय बनवून. त्या बीजाला प्रेरणा लिहित राहतो कविता, तुलाच कवितेचा विषय बनवून. कवितेचं नाव आहे हरवलेला मार्क्स शोधायला. एक जर्मन विचारवंत होते, मोठे अर्थशास्त्रज्ञ होते, कार्ल मार्क्स. आधी माझं मार्क्सवर प्रेम होतं, साधं सरळ सोपं लव्ह ॲट फर्स्ट साईटच्या प्रकारात. हळूहळू त्याची लेखन शैली, मग सैद्धांतिक मांडणी आणि विचारसरणी रोजच्या रोज मला भुरळ घडत गेली. आणि मार्क्स मला मग नेहमीच भेटू लागला. कधी भांडवलाच्या पानात, तर कधी कामगाराच्या संपात, तर कधी SFIच्या बैठकीत. तो आला की दरवेळी नवाच भासायचा. आपली भरदार दाढी कुरवळ मिश्किल हसायचा. त्या किचकट मांडणी करणाऱ्या लोकांकडे पाहून खुळकत बसायचा आणि हळूच उठूनही जायचा. डाव्यांची सैद्धांतिक मांडणी बऱ्याचदा तरुणांना बोर करण्यासाठी. किचकट मांडणी करणाऱ्या लोकांकडे पाहून खुळकत बसायचा आणि हळूच उठूनही जायचा. त्या बकार कामगारांच्या वस्तीत बेमालूमपणे मिसळायचा. त्या दिवशी मलाही कंटाळा आला. घमघमाटाने भरलेल्या डाव्यांच्या बैठकीचा मी त्याग केला आणि हळूच मागोमाग निघालो मार्क्सच्या. तो जाईल तिकडे वळणावळणाने, चढ उताराने, अंतरांतराने. त्यातल्याच एका टप्प्यावर मार्क्स थांबला. मागे वळून माझ्याकडे पाहत विश्वासाचा हसला आणि लुप्त झाला. मी खिन्न मनाने परत आलो. मार्क्सवर भलताच नाराज झालो. मला त्याच्याशी बोलायचं होतं, भांडायचं होतं. मानव मुक्तीचं त्यानं बघितलेलं स्वप्न त्याच्याच डोळ्यांनी पाहायचं होतं. मी परत आलो आणि त्या दिवसापासून हळूहळू माझं मार्क्सवरचं प्रेम कमी होत गेलं. दरम्यान मला एक मुलगी आवडायला लागली, कारण तिलाही मार्क्स आवडायचा. कालांतराने समजलं तिलाही मार्क्सने असाच धोका दिलेला. आता ती मुलगी आणि मी रोज जातो श्रमिकांच्या वाड्या वस्त्यात हरवलेला मार्क्स पुन्हा शोधायला, त्याच वळणावर अंतरांतराने. आणि त्यांची जी सगळी सहकारी टीम आहे त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि प्रेक्षकांचे आभार मानतो.
आणि विशेष करून तो माझा कॉम्रेड मित्र ज्यांनी मला कविता सादर करत असताना उत्साह दिला त्याची खूप आभार मानतो. लाल सलाम कॉम्रेड.